एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं। तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं टाकून घेतलं। आता हे जिरं आपल्याला चांगलं तडतडू द्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यात 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून टाकून घेतल्या। लसणाच्या पाकळ्या तेलामध्ये छान तळल्या गेल्या की मग त्यात आपल्याला थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे। अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे, 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलंय, त्यासोबत पाव चमचा गरम मसाला टाकून घेतलाय। तुम्हाला हवं तेवढं तिखट आणि मसाल्याची क्वांटिटी तुम्ही इथे घेऊ शकता। आता याच्यात आपल्याला अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे। हा शेंगदाण्याचा कूट सुद्धा या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। 1 मिनिटभर शेंगदाण्याचा कूट परतून झाल्यानंतर मी याच्यात ह्या वालाच्या शेंगा टाकून घेतल्या आहेत। कोणी याला वाल म्हणतं, कोणी पावटा म्हणतं। तर ह्या शेंगा मी स्वच्छ निवडून धुवून इथे टाकून घेतल्या आहेत आणि ह्या शेंगा आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। तर एक 2-3 मिनिटं ह्या शेंगा चांगल्या परतून घेतल्यानंतर आता याच्यात आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकून घेतल्यानंतर पुन्हा 2 मिनिटं ह्या शेंगा परतून घ्यायच्या आणि आता याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे। तर मी इथे साधारण अर्धा कप एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे। तुम्ही जर नॉनस्टिक किंवा जाडबुडाच्या कढईमध्ये ही भाजी बनवत असाल तर पाणी न टाकता सुद्धा वाफेवर ही भाजी खूप छान शिजते। मी स्टीलची कढई वापरली आहे त्यामुळे इथे थोडं पाणी टाकून घेतलं आहे। त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला ही भाजी 10 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। अधूनमधून चेक करायची शेंगा शिजल्या आहेत की नाही ते। तर एक 10 मिनिटानंतर हे पहा, ह्या शेंगा खूप छान शिजलेल्या आहेत आणि ही जी वालाची भाजी आहे ही इथे तयार झाली आहे। तुम्ही बघू शकताय, अतिशय छान चवीला ही भाजी लागते आणि तुम्हाला आवडत असेल तर याच्यात थोडासा गूळ सुद्धा तुम्ही घालू शकता। त्यासाठी इथे मी पाव किलो कारले घेतलेत आणि ते अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेले आहेत। कारले जर कोवळे असतील तर त्याच्या बिया काढून घेण्याची गरज नाही। त्यानंतर याच्यात अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं आणि हे मीठ ह्या सगळ्या कारल्यांमध्ये एकजीव करून घेतलं। मीठ हे एकजीव झाल्यानंतर ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि एक 10 मिनिटं हे असंच राहू द्यायचं। 10 मिनिटानंतर ह्या कारल्यांमध्ये मीठ छान शोषलं गेलेलं आहे। आता हे कारले मी थोडेसे पिळून घेणार आहे। यामुळे काय होईल, त्याचा कडवटपणा थोडासा कमी होईल। तुम्हाला जर हे कारले पिळून घ्यायचे नसतील तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा याची भाजी बनवू शकता। तर अशा पद्धतीने मी हे कारले छान पिळून घेतलेले आहेत। त्याचं जे कडवट पाणी आहे ते बऱ्यापैकी आता निघून गेलेलं आहे। त्यानंतर एका कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलं। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। त्यानंतर त्याच्यात आपल्याला पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी चांगली तडतडली की मग अर्धा चमचा जिरं टाकायचं। आता एक बारीक चिरून घेतलेला कांदा इथे टाकून घेतलेला आहे। कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। अगदी 1 ते 1.5 मिनिटं हा कांदा मी या तेलामध्ये छान परतून घेतला। कांदा परतत असतानाच मी याच्यात कारल्याचे जे आपण काप करून घेतलेले होते ते सुद्धा टाकून घेतले। आता हे सगळं छान परतून घ्यायचं आहे। आता याच्यात आपल्याला थोडीशी चिंच टाकून घ्यायची आहे। तर साधारण 1 ते 2 चिंचेचे तुकडे मी याच्यात टाकून घेतलेले आहेत आणि पुन्हा हे छान एकजीव करून घेते। अशा पद्धतीने मध्यम गॅसवरती मी हे कारले परतून घेतलेले आहेत। त्यानंतर झाकण ठेवायचं आणि कारले अर्धवट शिजतील इथपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे। त्यानंतर साधारण 5 ते 10 मिनिटं अगदी मंद गॅसवरती झाकण ठेवून मी हे कारले शिजवून घेतले। कारले जवळपास 70 ते 80% शिजलेले आहेत। आता पुन्हा हे छान एकजीव करून घेते। आता हे कारले छान परतून झाल्यानंतर याच्यात आपल्याला 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकायचं आहे। अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे। त्यासोबतच चवीपुरता मीठ मी इथे टाकून घेतलं आहे आणि गूळ मी इथे टाकून घेतलेला आहे। तर हा गूळ आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। मी साधारण 2 चमचे भरेल एवढा गूळ इथे टाकून घेतला आहे। हा गूळ आपण किसून इथे टाकायचा आहे। त्यानंतर हे सगळं एकजीव करून घेते। 1-2 मिनिटं फक्त मी हे छान परतून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे। तर शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल आहे, तुम्ही अशी सुद्धा ही भाजी खाऊ शकतात, खूप छान लागते। पण मी इथे थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे। साधारण पाव वाटी एवढा मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे। शेंगदाण्याचा कूट टाकायचं नसेल तर तुम्ही इथे बेसन पीठ सुद्धा भाजून टाकू शकतात, ती भाजी सुद्धा खूप छान लागते।
आता अगदी 2 मिनटं मध्यम गॅसवरती हे परतून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने आपली कारल्याची ही भाजी इथे तयार झालेली आहे। त्यासाठी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं। तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं। त्यानंतर याच्यात आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी अगदी चांगली तडतडली की मगच याच्यात जिरं टाकायचं। जिरंसुद्धा छान तडतडू द्यायचं आहे। त्यानंतर याच्यात आपल्याला टाकून घ्यायचे आहेत 2-3 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या, 5-7 कढीपत्त्याची पानं। आता हे सगळं या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। आता हे सगळं परतून झालं की त्यातच मी 1 ते 2 हिरव्या मिरचीचे काप टाकून घेतलेले आहेत। आपल्याला किती तिखट भाजी हवी त्या अंदाजाने हे काप आपण इथे टाकू शकतो। हिरवी मिरची सुद्धा या तेलात छान परतून घ्यायची। त्यानंतर याच्यात अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे सगळं छान परतून झाल्यानंतर याच्यात शिजून घेतलेला बटाटा टाकायचा आहे। इथे तुम्ही हिंग सुद्धा ॲड करू शकतात। उकडून घेतलेला बटाटा तुकडे करून मी याच्यात टाकून घेतलाय आणि हे सगळं छान एकजीव करून घेतलं। वरून चवीपुरता मीठ टाकून घेतलंय आणि थोडीशी कोथिंबीर टाकून हे छान 2 ते 3 मिनिटं परतून घेतलं आणि अशा पद्धतीने ही भाजी सुद्धा इथे तयार झाली। यासाठी एका कढईमध्ये मी 2 छोटे चमचे तेल घेतलंय। तेल पूर्णपणे गरम झाल्यानंतर ह्याच्यात आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे। जिरं आपल्याला व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे। तुम्हाला हवं तर याच्यात मोहरी सुद्धा तुम्ही ॲड करू शकता। त्यानंतर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या ह्या पद्धतीने बारीक चिरून मी या तेलात टाकून घेतल्यात। आता हे अगदी थोडंसं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घ्यायचा आहे। हा कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकतायत कांदा आपला इथे छान परतून झालाय। आता याच्यात मी बारीक चिरून घेतलेली भेंडी टाकून घेतली। ही भेंडी मी आधी स्वच्छ धुवून घेतली होती, अगदी व्यवस्थित कोरडी पुसून घेतली होती आणि त्यानंतर चिरून घेतली। आता हे सगळं आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर मध्यम गॅसवरती ही भेंडी शिजेल इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे। तर हे पहा, तुम्ही बघू शकताय भेंडी आता इथे परतून झालेली आहे। आता याच्यात मी अर्धा चमचा हळद टाकून घेतली, 1 ते 2 चमचे लाल तिखट टाकून घेतलेला आहे किंवा चवीप्रमाणे लाल तिखट वापरू शकता। अगदी पाव चमचा मी इथे किचन किंग मसाला टाकून घेतला आहे। थोडीशी आमचूर पावडर मी इथे टाकून घेतलेली आहे। 1 चमचा धने पावडर टाकून घेतली आहे आणि त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकून घेतलाय। आता हे सगळं छान एकजीव करायचंय आणि एक 5 ते 7 मिनिटं मध्यम गॅसवरती ही भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे। भाजी परतून झाली की सगळ्यात शेवटी याच्यात मीठ टाकायचं, थोडंसं हिंग टाकायचं। हिंग तुम्ही तेलात सुद्धा टाकू शकता आणि हे सगळं छान परतून घ्यायचंय। तर अशा पद्धतीने ही आपली भेंडीची भाजी इथे तयार झालाय। इथे मी एका कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलंय। तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी अगदी चांगली तडतडू द्यायची, नाहीतर मग मोहरी थोडीशी कडवट लागते। मोहरी तडतडली की त्यात जिरं टाकायचंय, थोडंसं हिंग टाकून घेतलंय। आता याच्यात आपल्याला एक वाटण टाकून घ्यायचंय। 2 हिरव्या मिरच्या आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या मिक्सरमधनं वाटून घेतल्या। हे वाटण आता या तेलामध्ये टाकून घेतलं। आता अगदी मिनिटभर आपल्याला हे वाटण या तेलात परतून घ्यायचंय, खूप जास्त वेळ लागत नाही। हे पहा, वाटण छान परतून झालेलं आहे। आता याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली। त्यानंतर तुम्हाला हवं तर इथे तुम्ही गरम मसाला सुद्धा ॲड करू शकता। त्यानंतर इथे मी दुधी भोपळ्याच्या फोडी टाकून घेतल्या आहेत। तर मी दुधी भोपळा कधीही साल काढून चिरत नाही, मी तसंच दुधी भोपळा चिरून घेतलेला आहे। मध्यम आकाराच्या फोडी याच्या बनवून घेतल्या। आता हा दुधी भोपळा या तेलामध्ये किंवा या फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा। 2-3 मिनिटं हा दुधी भोपळा तेलामध्ये चांगला परतून घेतल्यानंतर इथे मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे। पण तुम्ही जर ही भाजी जाड कढईत बनवत असाल किंवा नॉनस्टिक कढईमध्ये बनवत असाल तर पाणी टाकण्याची गरज पडणार नाही, वाफेवरच हा दुधी भोपळा खूप छान शिजतो। तर मी इथे अगदी थोडंसं म्हणजे 1 मोठा चमचा भरेल एवढं पाणी टाकून घेतलं, चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि आता हे सगळं छान एकजीव करून घेतलं।
त्यानंतर झाकण ठेवून मंद गॅसवरती ही भाजी मी 5 ते 7 मिनिटं शिजवून घेणार आहे किंवा ही भाजी शिजेल तिथपर्यंत शिजवून घेणार आहे। हे पहा, भाजी छान शिजलेली आहे। आता याच्यात 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे। शेंगदाण्याच्या कुटाऐवजी आपण खोबऱ्याचा बारीक किस असतो तो भाजून त्याचं वाटणसुद्धा टाकू शकतो। थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि छान एकजीव करून घेतलं आणि अशा पद्धतीने ही भाजी आपली इथे तयार झाली।